ये मैं हूँ, ये मेरी आई है और यहाँ पे आईच्या हाथ से हो रहा है. जगभरात कुठेही जा, कितीही फॅन्सी हॉटेलमध्ये खा, शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचंच असतं. तर ही माझी आई. मी वैशाली मुखाटे. आता सध्या यशची आई हे इंट्रोडक्शन माझ्यासाठी सगळं भरून पावल्याचं फील देत आहे. बाकी काय करते आता तू? काय करत असेल विचार कर बरं तू. हे तुला जे काही दिसतंय आता हे बघितल्यामध्ये ना, हे वरण शिजवून ठेवलेलं आहे, मटण पण धुतलेलं आहे, हो, इकडे दालचा. टोमॅटो. येस, दालचा. करेक्ट. तुला याच्यातलं काय काय माहिती आहे यश? खूप छान लागतंय असं. नाही, छान लागतंच रे, पण करताना काय काय लागतं हे तू सांग बरं मला, काय काय लागतं याच्यात. वरण मध्ये आपलं टोमॅटो असतं. हां, वरण ऍक्च्युली हे कुठली डाळ असते? जाऊ दे रे, तू जे काय करतोयस ना ते चांगलं पण ही कुठली करतोयस. डाळ? ही तुरीची डाळ आहे. आता ह्याच्यातले तुला माहिती तरी आहेत का पदार्थ काय काय आहेत ते? हे बघ, प्लीज मला हे काय? विचारू नको, मी कॅमेरा चालू आहे. ते तेलाचं घे. आता तू ते टोमॅटो घे, त्याच्यात आलं लसूण पेस्ट आहे ती पण घे. आता हे दालचा कुठे म्हणजे आपण ऍक्च्युली ओरिजिन ना काय? दालचा हा साऊथ इंडियन डिशच आहे. ही हैदराबादकडे गेलं तरच आपल्याला दालचा हा ही टर्म ऐकायला मिळते. अदरवाईज इकडे महाराष्ट्रामध्ये वगैरे कुठेतरी मिळतं आता दाल गोश्त नावाने, पण ते काही तेवढं टेस्टी नसतं जितकं हे टेस्टी हैदराबादला खायला मिळतं ते इकडे नाही आहे. आता ह्याच्यात आपण घालणार आहोत 3-4 लवंगा. मी किती आता मी माझं वय 25 वर्ष आहे आणि मी लहानपणीपासून दालचा खातो. मी आज पहिल्यांदा बघतोय. मग आपण ह्याच्यात थोडीशी घालणार आहोत दालचिनी. मला जिथपर्यंत मला जेवढं माहिती आहे, आईला जास्त स्वयंपाकात जास्त इंटरेस्ट नव्हता आधी, लग्नाआधी ना. नव्हता नाही रे, आता पण नाहीये. नाही, पण असं आहे, किचन मध्ये फार बोर होतं तिला. पण माझे बाबा बनवतात ते स्वतः आधी, म्हणजे त्यांना खायचा पण शौक आहे आणि बनवण्याचा पण आहे. बनवण्याचा पण शौक आहे. आमच्याकडे एक छोटा स्टोव होता, तर त्या वातीच्या स्टोववरती तुझा डॅडू मला जाताना सांगून जायचं की हे असं 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 करायचं आहे. तर एकदा त्यांनी मला सांगितलं की भरीत बनव. मला भरीत काय प्रकार आहे हेच माहिती नव्हतं. ते मी बरोबर हे असं कर. हो, पण बारीक बारीक अजून पातळ करेल. 2 तुकडे कर अच्छा. आणि त्याची देठ हे काढून टाकायचं. हां, हे नाही घ्यायचं. हो, ते तेवढं बेसिक माहिती आहे मला. मग हो का? मग पण बनवायचं कसं ते नव्हतं माहिती ना. बाई मला नाही जमत. का नाही जमत? उगाच ते पचपच होतं. कसं पचपच होतं यश. मी हे तुला म्हणतीये, पण तू मला सांग, मुंबईला तू जेव्हा होतास तेव्हा तू तवा पण विकत आणला होतास. काय केलं त्या तव्यावर तू? तव्यावर एकदा ऑमलेट केलं होतं. आणि तू फक्त तवा तेवढ्यासाठी आणला होता ऑमलेटसाठी? हो, आणि तो अजून काय चिटकला होता केलं? त्याला. ऍक्च्युली नाही, मी चपात्या मागवत चपात्या गरम करायला सुद्धा आणला होता. हां, हे बघ, हे आता कांदा आपण त्याच्यात टाकलाय, हे थोडंसं आलं लसूण पेस्ट. पण आता तिखट आपल्याला आपल्याकडचं आवडतं म्हणून, पण जनरली तू जेव्हा खाशील तेव्हा थोडंसं कमी घातलंस तरी चालतं. आमच्याकडे खूप तिखट खातात, भयंकर. घाम येईपर्यंत तिखट खातात. आणि हे तिखट टाकल्या ना याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं, म्हणजे ते तिखट की नाही जळत नाही. टोमॅटो टाकले की लगेचच गॅस मोठा करून आपण हलवतोच आहोत. हे आता बघ, हे त्यांना थोडंसं ह्याच्यातलं तेल सुटायला लागतं. आणि हे झालं की मग आपल्याला याच्यामध्ये सोडायचं आहे मटण. मी मुंबईला गेलो होतो काही दिवसांसाठी, मागच्या 2 वर्ष आधी ना. हो, 2 वर्ष आधी गेलो होतो. आणि तिकडे मला वाटलं की आपण म्युझिकमध्ये काहीतरी करायचं असेल. कारण मला इकडे औरंगाबादमध्ये लोक सांगायचे, अरे तू इतकं चांगलं गातोस, हे करतोस, तू मुंबईला जा. मुंबईला ना, तू इकडे काही कामाचं नाही, असं म्हणून मी थोडा इन्फ्लुएन्स झालो होतो. आणि मग मुंबईला गेलो आणि मग तिकडे गेल्यावर मला अगदी 2-3 किती महिन्यात 3 महिन्यात 3च महिने 3 महिन्यामध्ये असं झालं त्याला की एकतर त्याचा फार काही स्वभाव बोलका नाही आहे, त्याच्यामुळे दरच वेळेस असं व्हायचं की हा फोनच नाही करायचा. 2-2, 3-3 दिवस मीच सारखी त्याला फोन करायचे आणि तेव्हा म्हणायचं की हो चाललंय सगळं चालू आहे व्यवस्थित. खरंच मला फार बोर झालं. आता इकडे असतो मी तेव्हा डोक्यात असतं की आता कुठला कॉर्ड वापरायचा आहे, कुठल्या ट्रॅकमध्ये, पुढचं मला गाणं कसं स्ट्रक्चर करायचं. तिकडे सकाळी उठलं की ओला कचरा इकडे टाकायचा, मग तो कचरेवाला गेला तर मग ते वास येईल, मग कोरडा कचरा इकडे टाकायचा. तर मला आणि हे ना यशनी आयुष्यात कधी केलेलं नाहीये. हा मात्र नाही, पण तिकडे केलं मी. नक्की हा माझा दोष आहे असं मी म्हणेन. अरे 2 महिने 25 वर्षाच्या आयुष्यात 2 महिने काम करणं म्हणजे काम नसतं ना यश. तर मी मग येऊन गेलो परत.
त्याचा डॅडू तयार असा एका पायावर असतो नेहमी. स्टुडिओ इथे बांधू तर आधी यश नाहीच म्हणत होता की एवढं इन्व्हेस्टमेंट नाही करायचं आहे, मी जेव्हा कमवायला लागेन तेव्हा बघू वगैरे वगैरे असं सगळं झालं होतं. पण समहाऊ तो तिकडून आला आणि तो ॲग्री झाला या गोष्टीला की ओके आपण इथे स्टुडिओ बांधू. आणि मग इमिडिएट आम्ही आमच्या पार्किंगमध्येच स्टुडिओचं काम सुरू केलं. आणि ते स्टुडिओ बनल्यानंतर छोट्या मुलाच्या हातात खेळणं यावं ना तसं यश खुश झाला. आणि माझ्या हातातलं खेळणं निघून गेल्यासारखा तो 24 तास तिथेच बसलेला असतो आजकाल. ते मिठाचं दे मला. आता आपण ना ह्याला शिट्टी घेऊया. त्याच्यात मी पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा 4च शिट्ट्या घेणार आहोत. त्याच्याच पाण्यामध्ये ते जेवढं शिजेल तेवढं. तू वरण कधी टाकणार? आता 4 हे शिजल्यानंतर. अच्छा, ओके. ते झाकण लावून टाक. तर माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स जो होता तो मी 3 वर्षाचा असताना बाबांसोबतच होता. आणि तो कसा होता ते सांग ना. की ॲक्च्युली ना तेव्हा कारगिलचं युद्ध जस्ट झालेलं होतं आणि आम्ही पण असं तेव्हा अपील होत होती गव्हर्नमेंटकडनं पण की काही फंड्स कोणी म्हणजे डोनेशन किंवा फंड्स रेस करा. तर मग त्याच्या डॅडीनी पहिल्यांदा हा डोक्यात विचार आला की आपण दुसरं तर काही करू शकत नाही, म्हणून आम्ही तिकीट लावून फक्त पेट्रिऑटिक सॉंग्स असा एक प्रोग्राम घेतला होता. आणि एक मेरा मुल्क मेरा देश हे गाणं तेव्हा जरा खूप म्हणजे माझं आयुष्यातलं पहिलं गाणं स्टेजवर गायलं तर अनु मलिकचं होतं. हां. आणि ॲक्च्युअल परफॉर्मन्सच्या दिवशी असं झालं की मी ऑडियन्समध्ये पहिल्या सीटवर बसलेली आणि मी ह्याला मांडीवर घेऊन म्हणजे 3च वर्षाचा गाढ झोपलेला होता. आणि प्रोग्राम सुरू झाला आणि मी आपली सगळं एन्जॉय करत असताना जेव्हा ह्याचे डॅडी गायला स्टेजवर आले तेव्हा असं झालं की अरे मी म्हटलं आता लेकाला तर दाखवावं ना डॅडीचं कौतुक, म्हणून मी त्याला उठवलं की यश बघ डॅडू गाणं म्हणतोय. तो असा झोपेतून उठला आणि सरळ हात करून तो स्टेजवर गेल्यानंतर सहज त्यांनी म्हणजे त्याच्या ह्याच्यासमोर, कारण तो गुणगुणत होता गाणं स्टेजवर गेल्या तर मग त्याच्या डॅडीनी पण त्याला माईक दिला. तर व्यवस्थित दोघांनी मिळून पहिल्यांदा न घाबरता न हे करता मेरा मुल्क मेरा देश, म्हणजे आम्ही आत्ता पण असं म्हणतो की बापरे खरंच त्या देशाने एवढं दिलंय मला तर इतकं की मस्त. तेव्हा म्हणजे तो त्याचा सगळ्यात पहिला स्टेज परफॉर्मन्स. आणि मग तिथून सुरुवातच झाली की कीबोर्ड वाजवणे. माझं जास्त काही फिजिकल मी जास्त खेळत नाही, क्रिकेट खेळत नाही, हे करत नाही. मुलं खाली खेळायचे आणि मी तेव्हा मला बाबांनी तो हे आणला होता नवीन कीबोर्ड, अजून पण आहे माझ्याकडे. त्याच्यावर लाईट लागायचे वाजवल्यावर, तर ते मी त्याच्यात पूर्ण टाईम. आता आपण हे या गॅसवर घेऊयात आणि मग मी आता दुसरी डिश बनवणार आहे, स्वीट डिश. काय असेल तुझ्या आवडीची स्वीट डिश? डबल का मीठा. येस, डबल का मीठा ही सुद्धा हैदराबादचीच आहे ना. ह्याचा म्हणजे दुसरीकडे काहीतरी तुकडा काय म्हणतात, शाही तुकडा म्हणतात. शाही तुकडा म्हणतात. शाही तुकडामध्ये किंवा दाल गोशमध्ये ती मजाच नाही जी दालच्यात आणि डबल का मीठा. आता मला तू तुपाचा डब्बा देतो. तर आता हे ब्रेड आपल्याला तळायचं आहे, थोडंसं पाकात घालायचं आहे. म्हणून मी एकीकडे पाक पण थोडासा गरम करायला म्हणजे गरम केलेला आहे. हा पाक बनवलेला आहे, त्याच्यामध्ये साखर आणि पाणी एवढं पाक आणि मग ते दुधात टाकायचं. ही डिश जी आहे ना यश, ही सगळ्यात आधी मी मम्माजीकडनं शिकले. मम्माजी म्हणजे ह्याची आजी, वडिलांची आई. हे बघा आता ना हे ब्रेड आपण घेऊयात तळायला. पण हे ब्रेड मी थोडेसे हवेला ठेवले होते, कारण ओले असतील ना तर जास्त तूप पडतं. मग गोड आमचं फार आवडतं दोघांचं फार गोड आवडीचं आहे. अपार्टमेंट मध्ये राहायचो आम्ही, तिकडे जाऊन बेसनाचे लाडू मागायचो घरात. यश काही फार तसा देव मानणारा माणूस नाहीये. असं नाही, देव मानणारा माणूस नाही म्हणण्यापेक्षा पण मला अजून कळलेली नाही तिची संकल्प. आणि आम्ही ह्याच्यावर फक्त ह्याच डिस्कशनवर आम्ही आत्तापासून नाही, लहानपणीपासून आत्ता परवाच झाले 4-5 तास फक्त ह्या गोष्टीवर आम्ही गप्पा मारत असतो की व्हॉट इज अध्यात्म, काय असतं स्पिरिच्युअलिटी. आणि मग ते चालत राहतं जोपर्यंत माझे बाबा उठून की काय लावते मी, काय पहिले पिक्चर लावा, पिक्चर चॅनल तरी बदला. आणि माझा व्ह्यू अगदी क्लिअर आहे की कुठं ना कुठेतरी एक शक्ती आहे की जी आपल्याला चालवते. आणि हा मुलगा असा आहे की देव, मग मी ह्याला हारच का घालायचा, पूजा केली तर कशी काच करायची तरच देव प्रसन्न होतो का, तू हार घातल्याने किंवा तू फुलं वाहिल्याने, नाहीतर होत नाही का. पण हा मुलगा भूतावर मात्र विश्वास ठेवतो, लगेच घाबरतो. आता ह्या कढईचं झालंय काम. ही कढई आपण ठेवू बाजूला. आणि हे जे आहे ना हे दूध आपण आटवून ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये काय केलं माहिती का, दुधामध्ये थोडासा खवा आणि थोडीशी साखर टाकली आणि ड्रायफ्रूट्स टाकले. आणि हे ड्रायफ्रूट्स मी ठेवलेत थोडेसे वरून गार्निशिंगसाठी. तर आता हे तळलं आहे ना, तर हे मी असे अरेंज केलेत की ह्या सगळ्यावरती आपल्याला हे दूध टाकायचं आहे.
खूप वर्षांपूर्वी अवधूत गुप्तेने मात्र यशला लिहून दिलं होतं की यश तुझ्या नावासारखंच तुला यश मिळेल. मी आणि त्यांना त्याच डीएम केलं ऍक्च्युली, आता माहित नाही ते बघत असतील तर हे की मी त्यांना इकडे खूप वर्षांआधी तिकडे आले होते औरंगाबादला कशासाठी तरी. महाराष्ट्र टाइम्सनी यशचा इथे एक प्रोग्राम घेतला होता, शो ठेवला होता आणि त्याला महाराष्ट्र युथ आयकॉन असं म्हणून त्याला ते अवॉर्ड पण मिळालं होतं. त्यांचं असं होतं की आता शहरातले कोण म्युझिकशी रिलेटेड लोक आहेत तर त्यांना बोलून तिथे मीट करून द्यायचं. तेव्हा त्यांनी मला एका डायरीवर असं मोठं ऑटोग्राफ दिलं होतं, त्यांच्यासोबत तो फोटो पण आहे. तेव्हा यश होता 17 वर्षाचा. तेव्हा मला जुने गाणी किंवा मला फार बोर व्हायचं ऐकायला, तर मी त्यांना स्पष्ट विचारलं होतं की हे असं का, म्हणजे मला म्हणजे माझ्या याच्या लोकांना ह्याच्यात इंटरेस्ट का येत नाही. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तुला डेप्थ आली पाहिजे त्याच्यामध्ये. डेप्थ कशी येईल? आता त्याचा एक मिनिट त्याचा अर्थ त्यांनी विचारलं होतं की तू किती वर्षाचा आहे, तर यश म्हणाला होता मी 17 वर्षाचा आहे. कोणाच्या प्रेमात पडलास का? नाही, अजूनपर्यंत नाही. मग प्रेमात पड, म्हणजे ती डेप्थ तुला येईल. आणि पण हे तर होतं इमोशनल, ते म्हणत होते, पण त्यांचा डेप्थचा अर्थ होता की तुला संगीत कळायला तर पाहिजे. आणि ते अवधूत गुप्तेने जेव्हा विचारलं ना तेव्हापासून माझ्या मनामध्ये कुदबूत चालू आहे की आता हा कधी प्रेमात पडतोय, मग याला डेप्थ येणार आहे का नाही. पडलो ना प्रेमात, मी संगीताच्या प्रेमात पडलो. ओ माय 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 माय. संगीता म्हणजे संगीता नाही, संगीताच्या प्रेमात. आता हे आपलं मटण ना एवढं शिजलंय, कसं कळेल? हे बघ, हे चमचा असा लावला ना की हे एवढं झालंय. दिस इज 80%. हा, हे 80% झालंय. आता आपण हे वरण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. छान दिसतंय. आता ना हे थोडासा आपला जो नेहमीचा घरातला गोडा मसाला असतो ना, थोडा हे मात्र हे माझं ॲडिशन आहे. हे मम्माजीचं किंवा डॅडूचं. पण तुझ्या आईचं काय, तुला आईच्या हातचं कुठलं आवडतं तुला? काय माझ्या आईच्या हातचं ना, मला आंबट वरण आणि भाकरी, म्हणजे अशी आई गरम गरम भाकरी करत असेल आणि आंबट वरण असेल तर एवढं पातेलं जर असेल तर त्यातलं अर्ध तर मी खायची, इतकं मला ते आवडायचं. ओके. तर आता आपण ह्याच्याकडे खाली परत गॅस पेटवणार आहोत आणि याचे 2 शिट्ट्या घेणार आहोत. ऍक्च्युली आजी माझी, म्हणजे मी फार 3 वर्षाचा होता खूप लहान असताना गेली, तर माझं एवढं काही संबंध आला नाही. पण मला एवढं माहिती की ती पण चांगली गायची माझी आई आजी. इव्हन त्याची एक आत्या खूपच सुरेल गाते, खूपच सुरेल, म्हणजे अगदी लता मंगेशकर टाईप गाते. पण ते समहाव तेव्हा काही प्लॅटफॉर्म नव्हता, त्याच्यामुळे मला ते युट्यूबमुळे किंवा सोशल मीडियामुळे खूप सोपं झालं. आता खूप सोपं झालं, पण त्याच्या आधी पण त्याची खूप मोठी मेहनत आहे. म्हणजे मी असे खूप प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत माझ्या जुन्या कम्प्युटरमध्ये. बाकी काही फॉर्मल ट्रेनिंग नाही घेतल्यामुळे सगळं ते त्यातला जो कचरा आहे जो तो मलाच माहिती आहे की हे किती मी बकवास गोष्टी बनवून, आणि त्यातलं म्हणजे चांगलं येतं ते थोडं एडिट करून वगैरे बाहेर टाकायचं लोकांना. एक मात्र आहे पहिल्यापासून की ना, थोडंसं कंजूस म्हणण्या इतपत तो हे त्याला खर्च कशाला इतके इन्व्हेस्ट करायचे, का करायचे ते नाही, आता गरज आहे. मी ज्यांच्याकडनं शिकलो युट्यूबवरती, जितके माझे गुरु आहेत त्यांच्याकडनं असं शिकलोय की तुम्ही जोपर्यंत जे इक्विपमेंट तुमच्याकडे आहे त्याला पूर्णपणे जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत नवीन इक्विपमेंटकडे जायचं नाही. तर मी माझं फर्स्ट पेड प्लगइन ते आत्ता मागच्या आठवड्यात घेतलंय स्पेक्ट्रोनिक्सचं. तर म्हणजे आतापर्यंत मी सगळे फ्री प्लगइन्स वापरायचो. तर दॅट इज माय पर्सनल रूल की जोपर्यंत कम्प्लिटली एक आपण त्याला पूर्ण निचुडून घेत नाही तोपर्यंत पिळून घेत नाही. आणि हा एक आमच्या फॅमिलीचा ड्रॉप आहे की मी चांगली मराठी बोलवतो ते पण नवऱ्या. नाही, पण मी माझी खूप मराठी चांगली. हो, असं म्हणायला काय हरकतच नाही आपल्याला. पण बाकीच्यांची म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणांची सोडा. रसोडा एकतर असं झालं की त्या दिवशी हरतालिका होती आणि त्याचे डॅडी बाहेर गावी गेले होते, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी गणपती कोण आणणार इथपासून. तर मी त्याला, कारण माहिती आहे तो अतिशय आळशी आहे, सकाळी लवकर उठणार नाही, मग मी त्याला संध्याकाळपासून सांगत होते. आणि तेव्हा जस्ट तो स्टुडिओमधनं त्यांनी ते काय म्हणतात अपलोड केलं होतं गाणं, आणि आतमध्ये ते रसोडा, आणि आतमध्ये आला आणि मी इथे बसलेली होते आणि त्याला म्हटलं छान बनवलं रे तू, असं म्हणले मी. आणि म्हटलं पण तू आता लवकर झोप, आपल्याला उद्या सकाळी गणपती आणायला जायचं, यश माझ्याबरोबर कोणी नाही आहे, डॅडू पण नाही आहे, तू लवकर उठ. तर तो हो सिन्सिअरली, तो तेवढा मात्र आहे की तो सिन्सिअरली ऐकतो, करतो सांगितलेलं, पण सांगावं लागतं, सांगकाम्या आहेच. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही उठलो, तो तिकडे बुक केलेला गणपती मी गाडीतच बसले, तो म्हणाला मी आणून तुझ्या हातात ठेवतो. मी आपला ट्रे घेऊन बसले होते, त्यांनी गणपती आणला आणि आम्ही घरी येईपर्यंत असं झालं की ते लाखांनी वाढायला लागले ते. पहिलं म्हणजे घरी येईपर्यंत म्हणजे मला आठवतं 10:30-11 पहिला कॉमेंट शाल्मली खोलगडेचा आला होता. मी म्हणलं अरे शाल्मली खोलगडेने बघितला व्हिडिओ म्हणजे, आणि ते सबस्क्राईब म्हणजे फॉलोअर्स 50,000 10,000 20,000 अशा स्पीडने वाढायला लागले. पण दुसऱ्या दिवशी मी विसर्जनाची तयारी करते, सगळं करते, आणि लिटरली, आणि हे मला माहिती आहे की यशचं एक स्वप्न असं होतं की अनुराग कश्यप
अमित त्रिवेदी हे त्याचे अगदी दैवत असल्यासारखे तो नेहमी म्हणायचा, अरे यार कधीतरी भेटायचं. आणि A.R. रहमानला मी नुसतं दुरून बघितलं ना मम्मी, मी त्याच्यासमोर बसला ना बस, तो असा नेहमी असा हात जोडतो की देव येतो. आणि मी विसर्जनाची तयारी करते, आरती झाली, नैवेद्य दाखवला आणि तो वरून असा धडधड म्हणजे लिटरली घाबरल्यासारखा खाली आला. मी म्हटलं काय झालंय तुला, का मम्मी अनुराग कश्यपचा DM अनुराग असा करून तो ओरडायला लागला. आणि तो तसा म्हणल्याबरोबर मला पण रडायला म्हणजे मला सुचलंच नाही की हे काय स्वप्न सत्यात उतरतंय की. आणि म्हणजे माझं काय होतं की मी इतक्या वर्षापासून टाकतोय कॉन्टेंट, ते बरोबर बसलं ते. कारण त्यांनी मला जो मेसेज केला ना की मी तुझं इतकं काम सगळं बघितलंय आणि आपण साथ में काम करते असं त्यांनी मेसेज केला मला. आणि लॉकडाऊन खतम होते ही आकर मिलो आणि असं म्हणून त्यांनी स्वतःचा नंबर दिला खाली मला. तर मी म्हटलं अरे बाप, नंबर मिळाला. आणि म्हणजे एक कॉन्फिडन्स येऊन जातो की अच्छा इतक्या वर्षापासून आपण ज्या डिरेक्शनमध्ये काम करत होतो ते बरोबर होतं. हां, ते बरोबर होतं. आणि अजून एक लक फॅक्टर म्हणजे आम्ही खरंच लॉकडाऊनच्या नंतर गेलो तिथे, त्या लिटिल चॅम्प्सचं शूटिंग केलं. आणि म्हणजे एकाच दिवसात, म्हणजे सकाळी अनुराग कश्यपांना भेटलो, संध्याकाळी अमित त्रिवेदीला भेटलो एकाच दिवसात. आणि तो दिवस होता 5 सप्टेंबर, शिक्षक दिन. म्हणजे मी तर इतकं रिलेट करत जाते काही लक फॅक्टर्स ना. आता नाही वाफ पूर्ण गेली तरच ते सुटेल. हां, अरे झाला दालचा. आता ना आपण ह्याच्यामध्ये लास्ट, आता मी इथं बघतीये की हे झालंय का, शिजलंय का, हे शिजलंय की. ह्या आता जर समजा कोणाला पाहिजे असेल ह्या मिरच्या आणि ही ना थोडीशी कस्तुरी मेथी. आता हा दालचा झाला कम्प्लीट. मस्त दिसते. मटन दालचा. काय वाटतं तुला, मी टेस्ट करायच्या आधी कसं झालं असणार? तू सांग, रंग बघून तुला काय वाटतं? मस्त झालंय. मग प्रश्नच नाही. मीठ कमी आहे? खूप मस्त झालंय. खूप मस्त झालंय. हा आमचा आईच्या हातचं दालचा आणि मटन मेथी खिमा, चपाती. आणि ते दाखव का जरा. हा आमचा डबल का मीठा. मस्त झालंय पण. भूला खुद को ये अब मुस्कुरा के तो तेरे रिदम पे चले हैं. इतना खुश है कि फरमाइशें इसकी तेरे FM पे चले हैं. चंचल पतंगों सा स्विंग आगे पीछे हवाओं में उड़ता रहे. तू जैसे खींचे ये ऊपर ये नीचे, तुझसे ही होता रहे. दिल ही दिल में उछलिंगो मचलिंगो रे. तर माझं दिल उचलिंगो मचलिंगो झालं हे दालचा खाऊन. आणि प्लीज तुम्ही लोकंसुद्धा हे घरी ट्राय करा. तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज. भाटूपला, भाडीपला आणि विषय खोल तिन्ही चॅनल्सला सबस्क्राईब करा. आणि हे ट्राय करून बघा आणि कॉमेंट्समध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला कसं वाटलं. आणि मी पण हार्डकोर फॅन आहे आणि बघत राहिलं की मज्जा येत राहते. म्हणून सबस्क्राईब करा आणि बघा.